पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पहिला चेंडू अर्थातच चांगल्या पद्धतीचा होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिला असं पाहायला मिळालं. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पॉपिंग क्रीज मध्ये लँड केला तो नितेश पवार या चेंडूने. या गोलंदाजाचा विचार केला तर चांगली रनअप आहे, परंतु चेंडू रिलीज करताना थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नितेश म्हात्रे विरुद्ध पुन्हा एकदा शुभम पवार विरुद्ध नितेश म्हात्रे. मोठा फटका, अब की बार घुटना टेक और तमाशा दे, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अतिशय लाजवाब फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु 2 धावा यावेळी आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नितेश पवार, नितेश म्हात्रे आणि अमित पांढरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु जो क्षेत्ररक्षक होता मिड विकेट क्षेत्रात अतिशय लाजवाब त्याने फिल्डिंगचं प्रदर्शन केलं आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक त्याने 4 धावा वाचवल्या. कौतुक करावं लागेल. तुम्हाला धावा वाचवावे लागतील. क्रिकेटमध्ये जेवढं महत्व बॅटिंगला असतं, जेवढं महत्व बॉलिंगला असतं, तेवढंच महत्व फिल्डिंगला. धक्का बसलाय तो अर्थातच प्रभू पॅन्थर्स या संघाला. प्रभू पॅन्थर्स या संघाकडून 1 डाऊन बॅट्समन मैदानात दाखल झाला तो शैलेश म्हात्रे. अर्थातच म्हात्रे बंधू मैदानात उपस्थित आहेत आणि म्हात्रे बंधूंच्या माध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल पाहणे योग्य असेल. पहिल्या चेंडूवर सफल झालेला हा गोलंदाज हाय ऍक्शन वाला, परंतु आपण जर पाहिलं तर या चेंडू मागे व्हेरिएशन होतं. गुडलिंग स्पॉट वरचा चेंडू यावेळी मात्र थोडासा व्हेरिएशन भरा होता. हे फलंदाजाने ओळखलं नव्हतं. आव ना देखा ताव, मोठा पटका जरूर खेळ मारण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु प्रयत्नात असफल झाला आणि बाद झाला. हा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेला. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे ती 19. एका विकेटच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण जर पाहिलं ना तर अतिशय खराब पद्धतीचा हा चेंडू होता. पहिला चेंडू थोडासा स्टंप अटॅकिंग गोल्डन स्पॉटवरचा चेंडू होता. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपवरचा. हा चेंडू सुद्धा पाहतो तर काय लाजवाब या स्पर्धेतील लॉंगेस्ट सिक्स डिझाईन. म्हणावं लागेल. त्या बदल्यात आपण जर महिला म्हटलं तर एकच वादा नितेश दादा स्कोअर लाईन बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांसाठी डीजे. बेधडक ये शॉट बहुत ही कडक आग ओपणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर गोलंदाज अंडर प्रेशर आला. स्ट्राईक चेंज केले. यावेळी आपण पाहिलं तर राईट हँड राऊंड विकेट बॅटची कड लागून यावेळी मात्र 2 षटरक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झाला. रिजवान चेंडू खाली येतोय. तदनंतर 1 धाव यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. थोडक्यात बचावला श्वास रोखणारा हा चेंडू होता. अर्थातच टीम प्रभू पॅन्थर्स यांच्या बाजूने विचार केला तर धावसंख्या झालेली आतापर्यंत 30 धावा.
30 लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 15च्या धावगतीने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत. कशा पद्धतीने यावेळी मात्र नवीन फलंदाज आहे तो अर्थात शैलेश म्हात्रे कशा पद्धतीची फलंदाजी करतोय प्रज्योत विरोधात. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू पॉइंट षटकात लावलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार जरूर होतोय. 4 धावांसाठी डीजे. चेंडूवर इरादे स्पष्ट केले शैलेश ने. मुझमें है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. आपण जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन आपण जर पाहिलं तर पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या बाजूने हा चेंडू भिरकावून दिला पॉइंट क्षेत्रात 4 धावांसाठी. प्रज्योत अंतिम चेंडू घेऊन यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू सन्मानपूर्वक खेळला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे शैलेशचं वैशिष्ट्य आहे, कारण त्याला माहिती आहे आपल्या संघाच्या बाजूने जर विचार केला तर 34 धावा आलेल्या आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन एकेरी धाव जर घेतली तर स्ट्राईक रोटेट करून आपण अंतिम ज्या गोलंदाज आहेत त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करू शकतो. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेल्या आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात ड्रिंक्स ब्रेक. आपण 12वा खेळाडू जो आहे त्याने मैदानात पाणी घेऊन जायचं आहे विनंती असेल. आणि मी पुन्हा एकदा डीजेला विनंती करतो एक सुंदर गीत ऐकवा. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते. एका विकेटच्या मोबदल्यात जरूर आपण नितीशचं कौतुक करूयात, कारण त्याच्या माध्यमातून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 30 धावा वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो शैलेश म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून 5 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूंमध्ये. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो श्रीयोग पाटील. श्रीयोग पाटीलवर पूर्णतः जबाबदारी असेल, कारण आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटके समाप्त झालेत आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याला त्याचं आगमन आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर डीप कव्हर आहे, त्यानंतर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग लेग. अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट आहे. आणि 30 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईंड लेग अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंजेस केले आणि आपण जर पाहिला तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जरूर उभा राहील असं फिल्डिंगची व्यूहरचना असणार आहे. आणि श्रीयोग पाटील यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचे 6 चेंडू असतील पाहणे योग्य असेल. आपल्या संघाला ज्या 2 महत्वपूर्ण विकेट्स आहेत त्या मिळून देईल की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह असेल. परंतु आपण जर पाहिलं तर शैलेश म्हात्रेंनी जी फलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती ना, चांगली फलंदाजी, सेन्सिबल बॅटिंग ज्याला म्हणतात ना क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली. श्रीयोग वर्सेस शैलेश अशा पद्धतीचा बॅटल तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीला आपल्याला पाहायला मिळते. यावेळी हलक्या हाताने चेंडू मिडविकेट क्षेत्रात कार्पेटच्या सहारे चेंडू लँड झालेला आहे, मिडविकेट क्षेत्रात गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर हे ग्रीन लॉन आहे, गवत आहे आणि गवतावरून थोडासा चेंडू जोरकश पद्धतीने जात आहे. याचं कारण म्हणजे तळपतं ऊन. या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा आपण जर प्रेक्षकांची गर्दी पाहिली ना तर सावलीचा आडोसा घेऊन बसलेली पाहायला मिळते. श्रीयोगचा पहिला चेंडू चांगला होता, दुसरा चेंडू नितीश विरोधात कशा पद्धतीचा असेल पाहणे योग्य असेल. परंतु आपण जर पाहिलं तर शॉट चांगला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही आणि स्कोअर
विकेटच्या दिशेला जरूर चेंडू गेला असताना एक धाव या चेंडू मागे आलेला आहे. पहिल्या 2 चेंडूंना चांगले चेंडू टाकले होते, वेगवेगळ्या टप्प्यांवर चेंडू टाकले. जरूर आपण जर पाहिलं ना तर पहिला चेंडू थोडासा फुलर लेनचा होता आणि दुसरा चेंडू तशाच पद्धतीचा, परंतु आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेला होता. हा चेंडू सुद्धा चांगला होता. रिजवान चेंडू खाली येतोय आणि जरूर या चेंडू मागे सुद्धा एक धाव मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये, अर्थातच संघाकडून तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांवर चेंडू टाकून फलंदाजाला थोडासा मोमेंटम जो मिळालेला आहे तो मोमेंटम कुठेतरी पाहिजे. या संघाकडून गोलंदाज आलेला आहे तो श्रीयोग पाटील याच्या माध्यमातून. पहिले चेंडू चांगले होते. नितेश म्हात्रेचा जर विचार केला तर स्टंप अटॅकिंग चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि हा चेंडू सुद्धा आपण जर पाहिला तर रिजवानला चकवणारा चेंडू होता. थर्ड मॅन बाउंड्री लाईन लॉंग लेगच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे पाहायला मिळते शैलेश म्हात्रे आणि नितीश म्हात्रे याच्या माध्यमातून. आपण जर विचार केला ना तर या नितीश म्हात्रेच्या फलंदाजीचा वैयक्तिक 40 या धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत जो 41 या धावसंख्येवर जो खेळताना जरूर पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत फलंदाज आहे तो शैलेश म्हात्रे. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 7 धावा जरूर आलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांच्या मध्ये पाहायला मिळतंय आणि जरूर कौतुक करतोय आपण त्या खेळाडूंचं. कारण नितेश म्हात्रेने जशा पद्धतीची फलंदाजी केली त्याच्या समवेत पहिल्या षटकामध्ये अमित पांढरे होता. दुसऱ्या षटकाच्या प्रारंभीलाच त्याने आपली विकेट अक्षरशः फेकून दिली. त्यानंतर शैलेश म्हात्रे सारखा फलंदाज मैदानात दाखल झाला आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. लाजवाब चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 झालेली आहे. एका विकेटच्या मोबदल्यात नवीन गोलंदाजी मार्कवर सलमान मोमीन यावेळी आपल्याला गोलंदाजी मार्कवर येतोय. बॉलिवूड इंडस्ट्री मधला राजा अर्थात सलमान खानचं नाव त्याने धारण केलेला आहे. पहिला चेंडू लोड फुटस पद्धतीचा होता. शैलेशला बीट करताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूने या षटकाची यावेळी मात्र वेलकम होते, स्वागत होते, सुस्वागतम होताना आपल्याला पाहायला मिळते. सलमान मोमीन चांगला धावपळ आपण त्याचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. पंचाचे डावीकडून राईट हँड ओव्हरचे विकेटने राईट हँडर बॅट्समनसाठी गोलंदाजी त्याच्याकडून एक घातक गोलंदाजी सिद्ध होताना पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. पुन्हा एकदा सलमान मोमीन विरुद्ध शैलेश म्हात्रे. हा चेंडू आपण पाहतोय स्कोर लाईनच्या मिड विकेट क्षेत्रात आलेला आहे आणि शैलेश म्हात्रे इज गॉन बॅक टू द पवेलियन. डीजे प्रभू एंटरप्राइजेस या संघाचा 12वा खेळाडू मैदानात पाणी घेऊन जायचंय कारण तळफत ऊन आहे. त्यामध्ये चांगली फलंदाजी नितेश म्हात्रे करत आहे आणि त्याच्याकडून थोडीशी दमछाक होते आणि ही दमछाक रोखण्यासाठी तो थोडासा पाणी पिण्याचा त्यांचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतोय आणि आतापर्यंत 48 धावसंख्येवर लागलेला हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. शैलेश म्हात्रे बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. तो भास्कर कुठे मैदानात दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला जरूर उभे असतील ते एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. नितेश म्हात्रे सारखा नवतरुण त्यांच्या समवेत फलंदाजी करतोय आणि नवतरुण कशा पद्धतीची फलंदाजी करते, नेत्र दीपक फलंदाजी, उद्ध्वस्त करणारी गोलंदाजाला उद्ध्वस्त करणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळते. अंतिम 2 षटकांमध्ये काय घडेल? सलमान मोमीन पुन्हा एकदा यावेळी वॉट शॉट, परंतु फटका फसणारी गोलंदाज हसला. इट्स गॉन बॅक टू द पवेलियन. डीजे वैयक्तिक 13 चेंडू 40 धावांची झुंजार खेळी आपल्या संघासाठी केली आणि आतापर्यंत टार्गेट आहे ते 48 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. राहिल मांढरे यांच्याकडून सलमान मोमीनने ज्या 2 विकेट्स लगातार मिळवल्या त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जरूर आलं.
₹52 पारितोषिक आलेलं आहे. एक वेगळा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बॉल इज इन एअर अँड क्रॉस द बाउंड्री लाईन. व्हाट अ शॉट इज इट, अमेझिंग शॉट इज इट. म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यामागचं पहिलं कारण आणि पहिला चेंडू सीमारेषे बाहेर ठोकला तो फलंदाज जतीन घासे याने यावेळी मात्र आपल्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जरूर हा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये केलेला असताना आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा विकेटच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गस्थ असताना एक धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न प्रभू पॅन्थर्स या संघाने केलेला असताना सलमान मोमीन सारखा हा गोलंदाज कुठे राहिला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि षटकाच्या हातामध्ये हा चेंडू गेलेला आहे. जरूर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सलमान मोमीनच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. वैयक्तिक त्याने 7 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मिळवल्या. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जी पार्टनरशिप होती त्या पार्टनरशिपला सुद्धा ब्रेक केला आणि त्या 2 फलंदाजांना सुद्धा माघारी परतवलं. अर्थात शैलेश म्हात्रे आणि नितेश म्हात्रे या फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलं. अंतिम टप्प्यामध्ये पहिल्या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपण जर पाहिले तर श्रीयोग पाटील आणि सलमान मोमीनच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली आणि त्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी श्रीयोग पाटील यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अंतिम षटक या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रभू पॅन्थर्स या संघासाठी 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूंवर किती धावा लुटण्याचा त्यांच्याकडे प्रयत्न असेल हे पाहणे योग्य असेल. त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी गोलंदाज श्रीयोग पाटील जरूर आहे. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. तिसरं षटक त्याने जरूर हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. जरूर एक विकेट त्याने विकेट सुद्धा मिळवली होती. तो गोलंदाज श्रीयोग पाटील यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करत असतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे. परंतु वेगवेगळ्या टप्प्यांवर गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बुद्धी चातुर्याने तो गोलंदाजी करतो. आपल्या डोक्याचा आकलीचा वापर कशा पद्धतीने या षटकामध्ये करतोय पाहणे योग्य असेल. यावेळी तेज तरार चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क जरूर झाला नाही परंतु पंच या चेंडूवर नाराज आहेत. चेंडू इशारा केलाय स्कोररला अर्थातच वाईट बॉलचा इशारा आहे. 55 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच भारतीय संघाचा माजी खेळाडू लक्ष्मीपती बालाजीचा हा जर्सी नंबर आपल्याला स्कोर बुकवर पाहायला जरूर मिळते. लक्ष्मीपती बालाजी आपल्याला अतिशय चांगली गोलंदाजी करतात भारतीय संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. मोठा फटका जरूर करण्याचा प्रयत्न. यावेळी लाईन बाहेर 6 धावांसाठी जतीन घासे इज ऑन फायर. डीजे अपने काम से मशहूर हो रहा हूं अपने काम से इसलिए जल रहा है जमाना अपने काम से. जतीन घासे बरेचसे खेळाडू जळत आहेत परंतु आपण जर पाहिलं तर जळतोय कोणता संघ एसपी पॅकर संघ. कारण जी फलंदाजी त्याने केलेली आहे 2 षटकार जरूर लगावलेले आहेत. अंतिम या षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा हलत राहते आणि 62 या धावसंख्येवर जाऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळते. श्रीयोग पाटील ज्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतं तो जतीन घासे यावेळी मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी आला. जशा पद्धतीची फलंदाजी नितेश म्हात्रेने केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारी फलंदाजी. व्हेरिएशन भरला चेंडू होता. कमबॅक अँड डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू झाला. सलमान मोमीनच्या हातातून चेंडू निसरला आणि जरूर 2 धावा या चेंडू मागे मिळालेल्या आहेत. 64 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण वळतोय ज्यावेळी धावफलक पुन्हा एकदा 64 या धावसंख्येवर जाऊन थांबतंय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी प्रभू पॅन्थर्स या संघाकडून पाहायला मिळते. कारण नाणेफेकीचा गोल एसपी पॅन्थर्स या संघाने एंटरप्राइजेस या संघाने जिंकला होता आणि जरूर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रण दिलं होतं प्रभू पॅन्थर्स या संघाला आणि जे आमंत्रण दिलं त्याला पुरेपूर स्वीकारलं आणि हा चेंडू सीमारेषा
नवीन फलंदाज सौरभ गतमळे यावेळी मात्र फलंदाजीसाठी येलाय. चेंडू शिल्लक आहेत ते एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला जतीन हार्ड हिटर जतीन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले लॉंगॉनच्या दिशेला. आणि हा जतीन उंचखुरा फलंदाज श्रेयस पाटीलच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करतोय की नाही अंतिम चेंडूवर पाहणे योग्य असेल. अंतिम चेंडू जतीन विरुद्ध श्रेयस पाटील. हलक्या हाताने चेंडू थोडासा व्हेरिएशन बरा बुद्धी चातुर्याने चेंडू टाकला होता, गती कमी केली होती. गुणेश स्पॉटवरचा चेंडू चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळत आहे. परंतु अंतिम क्षणी आपण जर पाहतोय 2 धावा कंप्लीट आहेत. आणि जरूर आपल्याला म्हणावं लागेल चिते की चाल बाज की नजर. 2 क्षेत्ररक्षकांमधील जी अंडरस्टँडिंग होती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झालेले 2 धावांच्या मदतीने 73 धावा, 74 धावांचं मोठं आव्हान असेल. अतिशय चांगली फलंदाजी यामध्ये आपण सामन्याच्या पूर्वार्धात आपण जर पाहिली तर त्यामध्ये निश्चित योगदान असेल नितेश म्हात्रेचं 40 धावांचं, तदनंतर शैलेश म्हात्रेचं 7 धावांचं आणि तदनंतर जतीन घासेने जी अंतिम खेळीमध्ये हार्दिक पांड्या सारखी फलंदाजी केली ना, 23 धावांची नॉट आउट खेळी केली आपल्या संघासाठी. आणि 73 धावा झालेल्या 74 धावांचं एक मोठं आव्हान असेल. 5 षटक 74 धावा की आपण जर पाहिलं तर 30 चेंडू 74 धावा. आव्हानाकडे कशा पद्धतीने पाहतात हे पाहणे योग्य असेल. तदनंतर मी विनंती करतोय यशजी मापगावकर यांना की समालोचन करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय. ओडी यश मापगावकर. धन्यवाद कपिल ठाकूर. क्या बात आहे. अतिशय सुंदर समालोचनांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. या मॅच कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय ज्या संघानं घमसान युद्ध खेळलंय, ज्या संघाने या ठिकाणी धावांची आतापर्यंत लागली सर्वात सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. साधिस्कर मित्र पाहायला मिळतात. त्यांचं नाव आहे दीपेश कुथे. दीपेश कुथे आपण पाहतोय. आणि बऱ्याच दिवसांनंतर आपण या स्पर्धेकडे वळणार आहोत. आपण पाहिलं या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी पंचवर्षीय प्रीमियर लीग यांनी जरूर आधी एक रणनीती आखली असेल. आणि रणनीती सर्वच लोक आखतात, मात्र रणनीती ज्यांची यशस्वी होते, ज्यांच्याकडे पूर्व नियोजन आणि त्यांच्याकडे पूर्व तयारी असते. आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्व लढाया, त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे त्यांची रणनीती. रणनीती फार महत्वाची आहे. रणनीती आखावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय 73 धावा धावफलकावरती लागल्यात. 74 धावांचा डोंगर पार करावा लागेल. एक डोंगर उलटून दुसऱ्या डोंगरावरती जायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी जरूर एक जबरदस्त खेळी करावा लागेल. तुम्हाला या ठिकाणी या दुपारच्या वेळेमध्ये एक अविस्मरणीय इनिंग या ठिकाणी सादर करावे लागेल. तुम्हाला तुमच्यामधील कॅलिबर, तुमच्यामधील क्वालिटी, तुमच्यामधील स्किल याला पणाला लावायला लागेल. आणि हे आपण पाहणार आहोत की येणाऱ्या काही क्षणांमध्ये पाहायला मिळणार आहे का. धावफलकावरती आपण वळतोय एसपी एंटरप्राइजेस विरुद्ध आपण प्रभू पॅंथर्सच्या संघाला पाहिलंय. प्रथमतः फलंदाजी केली होती ती म्हणजेच प्रभू पॅंथर्स संघानं. आणि प्रभू पॅंथर्स संघानं आतापर्यंत 73 धावा 73 ऑन स्कोरबुक आपण धावफलकावरती आलेल्या धावा पाहिल्यात. 74 धावा करायच्या आहेत. 74 रन्स रिक्वायर्ड इन 30 डिलिव्हरीज असं समीकरण आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. सलामीची जोडी, सलामीवीर फलंदाज मैदानावरती येत आहेत रिजवान मांढरे. त्या समेत आपण जर पाहिला तर तो म्हणजेच फलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील एक 12वा खेळाडू हा आमच्यापर्यंत आला पाहिजे. इट्स टू बी रिक्वायर्ड फॉर हियर. कारण खेळणाऱ्या खेळाडूंची नावं आणि त्यांचा खेळ हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण मॅच कडे वळतोय ज्या ठिकाणी अगदी जोरदार वारा जर आपण पाहिला तर या ठिकाणी जोरदार वारा वाहतोय. आणि गरमीमध्ये थंड आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो थंडपणा आपण पाहिला तर तो वाऱ्याने दिला. एक वाऱ्याची मंद झुळूक या मैदानावरती आली आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय एका स्पर्धेमध्ये असं झालं होतं DreamCity.inच्या की जरूर एक स्पर्धा आपण पाहिली होती, असाच वारा होता. मात्र आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगलं पेंडॉल उभारलंय
एक अशी घटना आमच्यापर्यंत आली होती, त्या ठिकाणी समजून करण्यासाठी मी स्वतः होतो आणि डिप्सकी.इन चा एक कॅमेरामन देखील तिथे होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ते पेंडॉल कोसळलं होतं. अशी देखील घटना मैदानावरती झाली होती. चेंडू बाजूपंखावरती द्यायचे आहे. आपण मॅच कडे पुन्हा एकदा बोलतो. मॅच इज ऑन हिअर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. षटकार मारला. जरूर आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक लगावलं गेलंय. धाव फलकावरती आपण पाहिलं तर हिट विकेट स्वरूपात रिजवान मांढरे बॅक टू द पवेलियन. हे चित्र आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहिलंय. अगदी हार्दिक पांड्या अशा पद्धतीने आउट होताना आपण पाहिलंय. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण जी विकेट पाहिली हिट विकेट स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. काही वेळा जास्त पॉवर जनरेट करण्याच्या नात्यामध्ये फलंदाज क्रीजचा चांगला वापर करतो. पॉपिंग बॉक्स मध्ये आपण पाहिलं की यष्ट्यानं अगदी लगत रिजवान उभा होता आणि त्यानंतर मात्र हिट विकेट स्वरूपामध्ये झटका बसलाय. जोर का झटका धीरे से लगा असं म्हणावं लागेल. 440 नाही तर 880 चा करंट या ठिकाणी लागलाय. संघ जर आपण पाहिला तर एसपी एंटरप्राइजेस संघाला, कारण रिजवान सारखा एक चांगला फलंदाज गमावणं त्यांना आपण जर पाहतोय पहिली विकेट आणि पहिल्या विकेटच्या पतंगानंतर रिजवान मांढरे बॅक टू दी पवेलियन. एक फलंदाज आपण नवीन पाहतो ज्याचं नाव आहे सलमान मोमीन. स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळेल. अमित पांढरे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड करतोय. कव्वर रिजनला फॅन्टास्टिक फॅन्टाबुलस कव्वर ड्राइव्ह हेलिकॉप्टर स्ट्रोक 4 धावांसाठी चौका.
व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक फॅन्टेबुलस अमेझिंग ब्युटिफुल स्ट्रोक कमबॅक केलं जाईल का या ठिकाणी पुन्हा एकदा सेम स्ट्रोक सेम रिझल्ट पाहायला मिळणार का चेंडू अगदी क्विक आउटफिट पाहतोय आपण ज्या मैदानावरती हे सामने खेळू जात आहेत रिलायन्स टाउनशिप नागोठणे ही जी मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन आपण पाहतोय त्या मैदानावरती हे सामने आहेत आणि अजिंक्यजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ते मैदान उपलब्ध झालंय आणि त्यासाठी त्यांचे देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय कारण अशा मैदानावरती खेळण्याची मजाच काही वेगळी आहे धावपलकावरती येणार धावा देखील आपण पाहिल्या तर आतापर्यंत 13 धावांपर्यंत मजल मारली गेल्या अमित पांढरे पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी पुलटा चेंडू वरती कडा प्रहार आणि जबरदस्त कॅच ऑफ द मॅच अप्रतिम अफलातून फॅन्टास्टिक कॅच कम ऑन डीजे धावपलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 13 तासांपर्यंत मजल मारली गेल्या अजून एकमात्र चेंडू येणं बाकी अमित पांढरे बॉट ऑन फॅन्टास्टिक स्पेल सुरुवातीपासून आपण पाहिलंय वाईट चेंडू आला त्यानंतर लगावला षटकार त्यानंतर मिळवली विकेट त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो कोणतेही यश तुम्हाला सहज मिळत नाहीये तुम्हाला प्रयत्न जिद्द आणि चिकाटी तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे त्याबरोबरीने चर्चा विरोध आणि बदनामी याला तुम्ही सामोरे गेल्याशिवाय मोठे कधीच होणार नाही त्याच्यामुळे आपण पाहतोय या मॅच मध्ये कशा पद्धतीने आपल्या इनिंगला बिल्ड करेल एसपी एंटरप्राइजेस याच्यामध्ये आपण पाहतोय सलमान मोमीन आणि श्रीयोग पाटील हे मैदानावरती पाहायला मिळतात या ठिकाणी डायरेक्ट हिट जरूर मैदानावरती झाला होता धावपलकावरती एक रिस्की रन पाहायला मिळते एक वाक्य आपण पाहिलं होतं रिस्क है तो इश्क है अशा पद्धतीने आपण ते वाक्य पाहिलं होतं हर्षद पटेल यांची ती वेब सिरीज आपल्याला पाहायला मिळाली होती त्याच्यामधील ते एक वाक्य होतं आणि जरूर एक वेगळी वेब सिरीज पाहिली होती आणि एक वेगळा शेअर मार्केटचा अभ्यास त्यांच्याकडे होता आणि त्यामध्ये त्यावेळेस झालेला तो स्कॅम अशा नावाची एक वेब सिरीज पाहायला मिळाली होती धावपलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 14 धावा आल्यात 14 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स एक चांगली सुरुवात मी म्हणेन किंबहुना एक 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत ज्याच्यामध्ये रिजवान मांढरेची मोठी विकेट आहे त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आपण पाहिला ज्याचं नाव होतं सलमान मोमीन कारण एक फटका लगावला होता स्क्वेअर लेग रिजनला मात्र त्यानंतर मात्र तशा विकेटचा पतंग पाहायला मिळाला धावपलकावरती आल्या 14 धावात 14 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स अशा पद्धतीने आपण धावा पाहतोय आणि अजूनही 4 षटके येणं बाकी आहे ज्या माध्यमातून या इनिंगला पुढे नेण्याचं काम केलं जाईल का कारण आतापर्यंत सामना संपलेला नाहीये शर्यतातून संपलेलं नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये असं म्हणावं लागेल असं स्वतःला सांगावं लागेल आपल्यामधील आत्मविश्वास स्वतः जागा करावा लागेल कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये नथिंग इज इम्पॉसिबल हिअर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील जर आपण पाहिलं येणाऱ्या 4 षटकांमध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला 60 धावा कराव्या लागतील 4 षटकांमध्ये 60 धावा करणं या ठिकाणी गरजेचं आहे अनावश्यक आहे अत्यावश्यक आहे इट्स टू बी रिक्वायर्ड आने वाली 24 गेंदों के ऊपर अगर आपको जीतना है तो यहाँ पर 60 रन बनाने ही पड़ेंगे मॅच कडे बोलतोय आपण मॅच मध्ये रोमांच आहे दोन्ही संघांमध्ये आपण खेळाडूंचा भरणा पाहिला तर अतिशय उत्कृष्ट खेळाडू या खेळण्यामध्ये पाहायला मिळालेत इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण पॉकेट डायनामिक ईशान किशनला पाहिलं यंदाच्या वर्षी जवळपास 15 कोटींच्या वर 15.25 लाखाला त्याला विकत घेतलं होतं आणि एक जबरदस्त खेळाडू आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर पैसा वसूल मॅच पहिला वसूल इनिंग ती पाहायला मिळाली होती आणि यंदाच्या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू होता एक्सपेन्सिव्ह प्लेअर जर आपण पाहिला तर तो मुंबईच्या खेम्यामध्ये आपण पाहतोय क्लासिकल स्ट्रोक रोहित शर्माची आउटपॉइंट करून देणारा फटका चेंडू पॉइंट सीमा पार येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार वाजवतो
फलकावरती येतोय क्लासिकल फटका, कॉपेबल स्टाईल फटका, 4 धावांसाठी चौकार आपण पाहतोय. अगदी रोहित शर्मा, के.एल. राहुल, त्यानंतर सचिन, रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा ब्रँडेड क्लासिकल कॉपी बुक स्टाईल फटका. क्या बात है. या ठिकाणी आक्रमण करायला सुरुवात झाली. गोलंदाज शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी आपण पाहतोय बाउन्सचा चांगला फायदा घेतला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि चेंडू सेम रिझल्ट, सेम स्ट्रोक, 4 धावा, क्रॅकिंग चौका. धावा पाहतोय आतापर्यंत 22 धावा लागल्या, 22 ऑन स्कोरबुक. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 क्रॅकिंग चौकार. याला म्हणतात कमबॅक. कमबॅकचं बिगुल वाजवलंय. आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाही आहोत, ही संघ भावना या ठिकाणी एसपी एंटरप्राइजेसची पाहायला मिळते. कमबॅक केलं जाईल का गोलंदाज शैलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉईंट पोझिशन मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी डबल कव्हरवरती धाव देखील पाहायला मिळणार का या सिरीज आपण पाहतोय. या ठिकाणी कोणती धाव मिळत नाहीये. डबल कव्हरवरती डॉट पाहायला मिळाला. डॉट चेंडू नंतर आपण पाहतोय फलंदाजाची मानसिकता, स्ट्राईक सोडली नाहीये किंवा आपण पाहतोय एक चांगला प्रयत्न. मात्र एक अनपेक्षित उसळी प्राप्त करणारा चेंडू पाहिला. मातीची विकेट आहे, मातीच्या विकेटवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजा टाइम करण्यासाठी तितका स्पेस मिळतोय, पण त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टाइम करावं लागेल. या ठिकाणी येतोय गुड स्ट्रोक, 4 धावांसाठी फंटास्टिक फुट. डर गया वो मर गया. आपण पाहतोय एकदा निर्णय घेतला ना मग पाठी फिरायचं नाही, कारण पाठी फिरणारे कधीच इतिहास असू शकत नाहीत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे. आतापर्यंत आपण पाहिलं नो चेंडू नंतर येईल काय, ते म्हणजेच फ्रेट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रेट. नो चेंडू नाही या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर मित्र. या ठिकाणी जर आपण बदलाव करायचा सन्मान्य शुभाजी मडवी यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. माजी पंचवर्षीय अध्यक्ष आहेत असोसिएशनचे. नो चेंडू नाही आहे. धावफलकावरती आपण पाहिला तर 4 धावा धावफलकावरती आल्यात. स्विच हिट केला. क्या बात है. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. क्या बात है. कम ऑन डीजे बजाओ. धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा लागल्या, 32 ऑन स्कोरबुक. आता जे गीत आपण ऐकलं तानाजी नावाचा चित्रपट आपण पाहिला होता. तानाजी द अनसंग वॉरियर्स. आधी लगीन कोंडण्याचा आणि मगच माझ्या रायबाचं अजय देवगण यांचा अभिनय आणि ते चित्रपट जो गाजला होता तो चित्रपट आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील पाहिला होता. प्रत्येक मावळा आणि मावळा फार महत्वाचा आणि मोलाची कामगिरी तेव्हा करायचा. या ठिकाणी आपण पाहतो लॉब केलाय, शॉर्ट ऑफ पूल करतोय, चेंडू जातोय टीप अप स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. फॅन्टास्टिक, फॅन्टाबुलस, अमेझिंग षटकार. आपण पाहतोय सन्माननीय माजी अध्यक्ष सुभाषजी मडवी साहेब आहेत आणि पंचक्रोशी असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहिले तर सन्माननीय सुईजी गतमाळे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान चिन्ह आणि त्याबरोबरीने आपण पाहतोय पुष्पगुच्छ जे प्रेमाचं प्रतीक आहे ते अर्पण केलं गेलं. छायाचित्र टिपलं गेलंय. धावफलकावरती येणार धावसंख्येबद्दल आपण बोलतोय. आतापर्यंत येणार धावा देखील आपण पाहिल्या तर त्या म्हणजेच 38 धावा लागल्यात. 3 षटके येणार आहेत आणि 3 षटकांनंतर आपण पाहतो सन्मानित सुरेशजी कुते. आपला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सवर दिशेने यायचं आहे. माजी अध्यक्ष पंचवर्षी आपण पाहतोय
जयरामजी मात्रेकरांना आधीची जी पंचक्रोशी चालवण्याचं काम आहे ते त्यांनी केलंय आणि प्रत्येक पंचक्रोशी अध्यक्ष बरेचसे अध्यक्ष इथे आलेत आणि जरूर आपण सन्मान्य द्वारकानाथजी पाटील यांच्यासारखी सन्मान करतोय. यानंतर होणार टॉस साठी आपण पुकार देतो. यानंतर होणार टॉस आपण करणार आहोत. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार कोणाचं जमणार आणि कोणाला काशा गुंडाळून घरी जावं लागणार. कारण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक अंकतालिकेमधील गुण महत्वाचा आहे. कारण प्रत्येक मॅच मॅटर करते. प्रत्येक परफॉर्मन्स प्रत्येक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स या ठिकाणी मॅटर करेल. यानंतर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही. क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं क्रिकेट सरडा राजकारण आणि प्रेम कधी रंग बदले सांगता येत नाहीये. जय भवानी कुहिरे आणि चौंडेश्वरी कडसुरे यानंतर होणारा सामना आहे. टॉस बॉक्स मध्ये विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय भवानी कुहिरे श्री चौंडेश्वरी कडसुरे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. आय एम रिक्वेस्टिंग टू यू फॉर द टॉस ऑफ द नेक्स्ट मॅच. 18 चेंडू वरती 36 धावांची गरज. 36 धावा पार कराव्या लागतील. 36 धावांचा डोंगर तुम्हाला पार करावा लागेल. या ठिकाणी तुमची नौका सागर किनारी लावावी असेल तर या ठिकाणी तुम्हाला जरूर या सागरामध्ये प्रयत्न करावे लागतील आपली नौका समुद्र किनारी लावण्यासाठी. मॅच कडे बोलतो आपण. प्रेम शेळके मैदानावरती आलाय गोलंदाजी करण्यासाठी. एक युवा चेहरा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. आज संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आज संधी आहे स्वतःला या ठिकाणी दाखवण्याची की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. मी देखील चांगला खेळू शकतोय. मी देखील माझ्या संघाला रिप्रेझेंट करू शकतोय आणि मला देखील ग्रामीण टेस्ट क्रिकेट मधून पुढच्या स्तरावरती जायचं आहे. बोलतोय आपण प्रेम शेळके गोलंदाजी मोर्चावरती आला. या ठिकाणी आपण पाहिला पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटच्या दिशेने तैनात आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट पॉइंटला आहे. त्यानंतर एक कव्हर क्षेत्ररक्षक आपण डायऱ्यामध्ये पाहतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यवस्था पाहिली तर वाईडिश लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पाहतोय. एक डीप मिड विकेट आणि कावकरणांच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिझनला देखील आता पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर जरूर बिहाइंड विकेट थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. जय भवानी कुहिरे संघाने या ठिकाणी जरूर नाणेफेक जिंकली आहे आणि त्या संघाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मॅच कडे वळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आली. प्रेम शेळके गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाजी करण्याचा चांगला प्रयत्न चांगला अटेम्प्ट करतोय. राईट आर्म अराउंड विकेट चेंडू जातोय डीप स्कोर लेग सीमा पार येतोय. षटकार कम ऑन डीजे.
जर प्रज्योत कुतीने मॅच फिनिश केली तर राहिल मांढरे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. फुलटो चेंडूवरती आक्रमण केलंय आणि चेंडू येतोय सीमा रेषा पार, मिडल बॉल लाईनच्या वरून आलाय षटकार. कमांड डीजे बजाव. ज्या चित्रपटाचा डायलॉग हिट झाला असा आपण चित्रपट पाहतोय पुष्पात राईज. या चित्रपटामधील गीत अल्लू अर्जुन यांचा अभिनय, रश्मिका मंडना यांनी दिलेली साथ आणि चित्रपटामधील फेमस झालेली गाणी आपण ऐकतोय, ज्याच्यामध्ये सॅमी असेल, त्यानंतर आपण गीत ऐकलं असेल श्रीवल्ली. या गाण्याचे अनेक वर्जन आपण पाहिले, मराठीमधील वर्जन देखील आपण पाहतोय जे विजय खंडार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अहमदनगर जिल्ह्यामधील आहेत. त्यानंतर आपण मराठी आगरी वर्जन देखील पाहिलं आणि ते मनीष अंसुरकर यांनी कंपोज केलंय आणि ते गायले नवीन मोरे अलिबाग यांनी. आपण बोलतोय मैदानावरती धावपलकावरती धावा आल्यात, त्या म्हणजेच 62 धावा. षटक क्रमांक आहे या ठिकाणी चौथं सुरू केलं जाईल. अमित पांढरे 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. आने वाली 12 गेंदों के ऊपर 12 रन बनाने पड़ेंगे और जहां पर अमित पांढरे दौड़ पड़े हैं. वर्ल्ड क्लास क्लासिकल स्ट्रोक, क्या बात है. नजाकत आणि टायमिंग याच्या जोरावरती फटका लगावलाय. कमॉन डीजे. स्ट्रोकला आणि त्यानंतर आपण गीत ऐकतो प्रीत बेंद्रे यांचा आवाज. धावपलकावरती आपण पाहतोय प्रज्योतला 2 धावांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी. या ठिकाणी अगदी समोर खेळलाय, धावपलकावरती 1 धाव पूर्ण करतो प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहतोय 50 धावा बॅट दाखवायच्या. या स्पर्धेमधील पहिले हाफ सेंचुरी लगावणारा प्रज्योत कुते, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय आपण. ज्या एसपी एंटरप्राइजेसच्या कॅप्टनने आपण पाहिलंय कर्णधार पदाला साजेशी इनिंग केली, ज्या पद्धतीने आपण महेंद्रसिंग धोनी यांना पाहतो मॅच फिनिशर ही भूमिका अदा करताना, अगदी त्या पद्धतीने प्रज्योत कुते मैदानावरती आपलं नाव वाढवतोय. या ठिकाणी स्विच इन करण्याचा प्रयत्न, धावपलकावरती धाव देखील मिळेल, त्या म्हणजेच 71 धावांपर्यंत मजल मारली. असं कोणालाही वाटलं नव्हतं की 74 धावांचा डोंगर या ठिकाणी जवळपास आतापर्यंत केवळ 3 धावांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानावरती अमित पांढरे गोलंदाजी करतायत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9. जिंकण्यासाठी गरज आहे केवळ 3 धावांची. What a fantastic stroke! चेंडू डीप स्कोर लाईक सीमा पार येतोय. विनिंग स्ट्रोक षटकार. कमांड डीजे मास्टर बजाव.